जाणार आहे आणि हा खिताब प्रणय मात्रे याला दिला जातोय। संदीपजी वाढाण यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेली जर्सी त्यानंतर रानोबा इव्हेंट्स मेडल आणि त्याच बरोबरीने एक्वा पॅलेस हे एंट्री पास देऊन गौरव केला जाणार आहे प्रणय मात्रेचा। अभिनंदन प्रणय, पुन्हा एकदा खूप चांगली बॅटिंग आपण केलीत, चौकारांची आतिषबाजी आणि खऱ्या अर्थानं गावकऱ्यांना इथं तो जल्लोष साजरा करायची संधी दिलीत। ही कमिटमेंट असते, घरच्या मैदानावरचा मी राजा आहे आणि घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांना नाचवणं आणि तो आनंद देणं ही माझी जबाबदारी आहे। हो आणि इथं विकेट अनिश आहिरे बाद। आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या बोलण्याला आता मी मानलं। आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या बोलण्याला आता मी मानलं। शेजारची काळी मैना लागली डोलायला, जवळ लागली डोलायला। हो ऑनसाइडला खेळला तोपर्यंत तुषार तांबोरे वेगाने चेंडू खेळला आणि इथं काय घडलं, फलंदाज पप्या बाद होतील। ऋतू 11 साई याला डोंगरपाडाला लागलेला दुसरा हादरा गॉन। अरे येऊद्या कितीही भले भले आता फरक पडत नाही, येऊद्या कितीही मार्केटला आता फरक पडत नाही। अरे तुम्ही कितीही नाव बदनाम करा मार्केट आमचं नाही, तुम्ही कितीही नाव बदनाम करा मार्केट आमचं नाही। JKCC अर्नाला बिग बॅश लीग 2025 पर्व तिसरं आणि तिसऱ्या पर्वातली महत्वाची मॅच समोरच्या दिशेनं चेंडू निघून गेला। ओ फलंदाज बाद, तुषार तांबोरेच्या पायावरती चेंडू लागून बॉर्डर लाईनच्या बाहेर गॉन। थँक्यू डिसे, पायावर पडलाय असं नेटवर्क इश्यू आहे त्यामुळे तो नाही गेला। चला पुढील चेंडू, ओ शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न सरफराज यानं केला आणि चेंडू निघून गेला एका डाव्यासाठी सिंगल। तुषार तांबोरेच्या अंगावरती 2 कर्ज आपण बघितली, एक कर्ज पप्याची विकेट, दुसरं कर्ज निहालची विकेट असं म्हणावं लागेल। आता या स्थितीमधून त्याला बाहेर यावं लागणार आहे। धावफलकात धावा किती आहेत? 2। शेवटचा अंतिम चेंडू बाकी, ओ चेंडू सरळ बॉर्डर लाईनच्या बाहेर, तुषार तांबोरे बाद आणि पहिलं षटक संपत असताना 2 धावा म्हणजेच 0। 2 धावा मायनस असतील कारण चॅलेंजिंग ओव्हर असल्या कारणानं पहिल्या षटकामध्ये 0 धावा। बस थँक्यू। प्रणय मात्रेचा मोबाईल कोणाकडे असेल तर प्लीज स्टेजवरती या। प्रणय मात्रेचा मोबाईल जर कोणाकडे असेल तर त्यांनी स्टेजवरती यायचं। बाल किसन अजून एक जुने जाणते खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेत।
अंडाराम क्रिकेटची आवड ही प्रचंड आहे. सरफराज सुद्धा 0 ओव्हर सांगितले ना. सँडी आलाय नवीन गोलंदाज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेलाय. ओहो, अडवत असताना करणने काळजी घेतली की चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जाणार नाही. एक धाव मात्र धावून कंप्लीट. आता इथून बालकिसन आणि सरफराजला काहीच आपला जुना काळ आठवावा लागणार आहे आणि त्या जुन्या काळाला आठवण धावा. ओ, जुना काळ आठवला आणि कव्हर ड्राईव्हचा हा फटका हळूहळू का होईना निघून गेला. सी मारे का पार, चौकार. थँक्यू. यावेळेला चेंडू अडवण्याचा प्रयत्न, वेगाने फेकी सुद्धा झाली आहे आणि त्या फेकीवरती सिंगल धाव धावून कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. नेटवर्क एरर आहे त्यामुळे तो स्क्रीनवरचा जो स्कोरिंग बार दिसतोय त्याच्यावरती काहीसा चुकीचा स्कोर अपडेट आहे. आतमध्ये येणारा चेंडू, निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. सँडीचं कौतुक आहे, मागाशी सुद्धा चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती अंडर प्रेशर. 14 धावांचा बचाव करण्यासाठी केलेली त्यांची ती गोलंदाजी प्रभावी म्हणून आपण पाहिली होती. धावपल करते धावा. हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा एक धाव धावपलकामध्ये ऍड होईल. हो, यावेळेला गॅप मधून जाता जाता चेंडू राहिलाय. जाता जाता राहिला तिथं सिंगल धाव कंप्लीट झाली. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकरती धावा आहेत 10 धावा. आठ. चेंडू गॅप मधून जाता जाता राहिला. चांगला प्रयत्न होता बालकिसनचा, परंतु कौतुक क्षेत्ररक्षकांचं सुद्धा. सौरभ गोलंदाजी मार्गवरती आलाय आणि आता हळूहळू पार्टनरशिप बनत चालली आहे. पुन्हा एकदा सौरभ लांबून खेळण्याचा, नशिबानं सुद्धा बालकिसनच्या फटक्याला साथ दिला आणि चेंडू निघून गेला. सी मारे का पार, चौकार. वातावरण टाईट, त्याच काम लई वाईट. असे आले गेले भरपूर, असे आले गेले भरपूर. चेंडू मागे जात असं निर्धाव चेंडूची सांगता होते. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एका धावेसाठी चेंडूला खेळला. रनआउटची संधी आहे आणि रनआउटची संधी असताना फलंदाज बाद होतील. बालकिसन यांना मैदाना बाहेर जावं लागतंय आणि बाहेर जात असताना 14 धावांवरती धावफलक आहे. नका समजू हो कमजोर, न त्याचा विषय जागेवर. 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 थँक्यू. बघा, या मॅचची इनिंग ब्रेक होईल त्यावेळेला ड्रॉ टाकला जाणार आहे. तरी इथे जे कोणी क्वालिफाय झालेल्या संघांचे खेळाडू असतील तर त्याने मंचावरती यायचंय. शेवटचा बॉल आहे. सरफराज यानं चेंडूला काही काळ हवेमध्ये जात असताना पाहिलं आणि विकेट सुद्धा आली. फलंदाज बाद, सरफराज डिपार्ट्स.
3 षटकं संपलीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचे धावा आहेत 14. शेवटचं आणि अंतिम षटक किशोरदादा पाटील यावेळेला स्ट्राईक एंड वरती. पहिला चेंडू नो बॉल, अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. बघा या मॅच मध्ये जर 24 जरी झाल्या तरी सुद्धा मॅचला बघायला मजा येईल आणि प्रयत्न तोच असणार आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वेगवान फटका, परंतु ज्या पद्धतीने लपेटला होता डायरेक्टली जाऊन पडद्यावरती आदळलाय आणि नेक्स्ट बॉल फ्रीट असल्या कारणाने इथं बाद नाही होता येणार. अनेक असे खेळाडू फ्रीट वरती बाद झाले होते पण त्यांना मैदानाबाहेर जाता आलं नव्हतं, ते जीवन दान मिळालं होतं. आता पुढील चेंडू अनिकेत यांचा डाऊट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅपमध्ये पाठवलं होतं परंतु हार्दिकने खूप चांगल्या रीतीने फिल्डिंग केली. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. यांचा डाऊट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडूला अडवलं. सँडीने चेंडूला यावेळेला ढकललं सुद्धा. निर्धाव चेंडूची सांगता होते. लगातार 2 डॉट, 15 वरती धावफलक थांबलंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये सिंगल येते. सिंगलने आता अखेरकार स्ट्राईक रोटेट करावी लागेल. आमचे काही दर्शक आणि ते दर्शक आनंद लुटतायत या स्पर्धेचा. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये ना हवेच्या बरोबरच गेला बाउंड्री लाईनच्या डायरेक्टली बाहेर. फलंदाज बाद. प्रमोद पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. मागील 5 चेंडूमध्ये फक्त 2 धाबा आलेत, एक नोची आणि एक सिंगल. त्यानंतर आता शेवटच्या चेंडूवरती काय करते, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं रोहितनं. कोणती धाव येताना पाहायला मिळाली नाही. 4 षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 16 वरती धावफलक. 17चं लक्ष ठेवलं गेलंय ऋतू 11 साई याला डोंगरपाडा या संघाच्या वतीनं, साई कृपा अर्नाळा या संघासमोर. चला जे संघ इथे उपस्थित आहेत त्या सर्व संघाच्या प्रतिनिधींना विनंती, आपण यायचं ड्रॉ टाकला जाणार आहे. JCC A, JCC B निर्मल सम्राट, JKCC अर्नाळा, त्यानंतर होंडा वॉरियर्स तेजस 11, राही 11 आगाशी, अष्टविनायक विरार, सायबा आई एकविरा नारंगी, DCC नवापूर साई चरण. या सर्व संघांना विनंती आहे, आपला कोणी प्रतिनिधी इथं जर असेल या सर्व संघांचा जर कोणी प्रतिनिधी इथं असतील तर प्लीज आपण मंचावरती या. ड्रॉ टाकला जाणार आहे. जे प्रतिनिधी इथं आहेत त्यांना विनंती, आपण मंचावरती यायचंय. ड्रॉ टाकला जातोय. राही 11 आगाशी, आई एकविरा नारंगी, सायबा, JCC B निर्मल सम्राट, JKCC होंडा वॉरियर्स तेजस 11, ज्या संघाचे प्रतिनिधी आहेत प्लीज आपण या मंचावरती. चालू असलेल्या सामन्यामधील 2 प्रतिनिधी चला. सामन्याला होती सुरुवात. रोहित समोर प्रमोद. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळला, त्या चेंडूवरती एकदा धावून कंप्लीट केली. सिंगल धाव येताना पाहायला मिळते.
पुन्हा एकदा हलक्या हार्दिक आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली असताना प्रमोद गोलंदाजी मार्क करते. स्क्वेअर कट करायचं होतं चेंडूला, चेंडू एका धावेसाठी पुन्हा एकदा निघून गेलाय. सलग 4 चेंडूवरती 4 धावा घेतल्या गेल्यात आणि हे पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये कोणत्याही प्रकारे चॅलेंजिंग ओव्हर घेतली नाहीये आणि असं नसताना 2 शॉटमध्ये क्षेत्ररक्षक लगावण्यात आलेत. रोहित एका धावेसाठी पुन्हा एकदा खेळत असताना सिंगल. पाच चेंडू आणि 5 धावा धावपलकावरती आहेत आमचे भागेश पाटील पंचाच्या भूमिकेमध्ये. हार्दिक समोर, आता प्रमोद. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड. चांगली फिल्डिंग, तुषारकडे महारत आहे. समोर चांगली फिल्डिंग नेहमीच ते करत आलेले आहेत. क्षेत्ररक्षणाचा त्यांचा काहीसा दर्जा वेगळा आहे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकाचे धावा आहेत 5. बिनबाद साई कृपा अर्नाळा. गंभीर चॅलेंजिंग ओव्हर नव्हती ना, आता आहे. ओके. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडूला अडवलं गेलं. हो, रनआउटची संधी ती सुद्धा मिस होते. पाटील साहेब, दुसऱ्या षटकामध्ये चॅलेंजिंग ओव्हरला आपण बघतोय पप्या याच्यासमोर हार्दिक आहे. हार्दिकने पुन्हा एकदा एका धावेसाठी चेंडूला खेळलंय. ही गेम चेंजिंग ओव्हर असू शकते. या षटकामध्ये येणाऱ्या धावा त्या धावांवरती निर्भर असणारे इक्वेशन बघा. मुख्य स्क्रीनवरती दिसतोय ड्रॉ टाकला जातोय, चिठ्ठ्या टाकल्या जातात. जर कोणी असेल चालू आहे ना काय 8 धावा धावपलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. 17 धावांचं लक्ष आहे. बघा लहान मुलांपैकी एक या कोणी असेल तर, जे दर्शक इथं आहेत या ना, प्रत्येक इथे थांबा. बघा पुन्हा एकदा शेवटची अनाउन्समेंट, जर कोण असाल तर प्लीज या. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धाब्यासाठी खेळलंय. उद्याच्या दिवसामध्ये लागणारी पहिली मॅच कोणाची असेल, कोणत्या 2 संघादरम्यान असेल, त्याच्यासाठी पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. एका बाजूला मॅच चालू आहे, दुसऱ्या बाजूला ड्रॉ सुद्धा. JCC B विपक्ष DCC नवापूर, या 2 संघादरम्यान पहिली मॅच. झूम करून होईल का अजून? नाही, काही हरकत नाही, इथे आहेत एक्स्ट्रा प्लेयर. नेक्स्ट 2 टीम्स. दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आल्या म्हणजे 2 मायनस होतील. 9 धावा धावपल करतात. सायबा विपक्ष अष्टविनायक विरार, दुसरी मॅच सुपर 12 ची. साई चरण विपक्ष राही 11 आगाशी.
चेंडू अडवला गेला, फेकी झाली, फलंदाज बाद. रोहितला मैदानाबाहेर जावं लागेल. पहिला हादरा. हुंडा वॉरियर्स तेजस 11 विपक्ष या शेवटच्या लॉट मधून क्वालिफाय होणारा संघ म्हणजेच विजयी संघ या नंतरच्या मॅच मध्ये जो होणार तो हुंडा वॉरियर्स तेजस 11 बरोबर खेळणार आहे. JCC विपक्ष JKCC या दोन संघादरम्यान सुपर 12 ची 5वी मॅच आणि सुपर 12 ची शेवटची मॅच. निर्मल सम्राट विपक्ष आई एकविरा नारंगी या दोन संघादरम्यान होणार आहे. सो हा ड्रॉ आहे आणि त्या ड्रॉचा फोटो किंवा जी माहिती आहे ती ग्रुपवरती तुम्हाला पोहोचेल. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये मॅच चांगली रंगली आहे. 2 चेंडू आणि 10 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या षटकामध्ये किशोरदादा पाटील यांना आपण पाहतोय आणि इनसाइड आउट. चांगला फटका, चेंडू गेलाय सीमारेखा पार. करण वैतीच्या बॅट मधून हे षटकार, चौकार. थँक्यू. चौकार आला, 4 धावा आल्या आणि 4 धावांनी धावफलक वेगानं वाढत असताना जाऊन पोहोचलं 14 वरती. अजूनही 3 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 3 धावा अशी स्थिती. अटॅकिंग फील्ड पुन्हा एकदा लगावण्यात आली आहे. आणि यावेळेला विकेट. करणला मैदानाबाहेर जावं लागते. फलंदाज बाद. हमसे होशियारी तुमची चालायची ना, तुमची चालायची नाही, तुमची चालायची नाही. ये जो कोणी वाकड्यात जातो लावतो धरायला पाय. थँक्यू डीजे. बघा उद्या ठीक 3 वाजता पहिला चेंडू पडेल याची नोंद घ्यायची आहे सर्व संघांनी. पहिला सामना सुपर 12 चा JCCB विपक्ष DCC नवापूर. दुसरा सामना साईबा वर्सेस अष्टविनायक विरार. तिसरा सामना साई चरण वर्सेस राही 11 आगाशी. चौथा सामना हुंडा वॉरियर्स तेजस 11 विपक्ष या F ग्रुप मधून दुसरा क्वालिफाय होणारा संघ. 5वा सामना JCC विपक्ष JKCC अर्नाळा. 6वा सामना निर्मल सम्राट विपक्ष आई एकविरा नारंगी. या सर्व संघांना विनंती आहे ऍज पर शेड्यूल तुम्ही पोहोचायचंय. पहिला चेंडू ठीक दुपारी 3 वाजता पडेल. अशा पद्धतीने चेंडूला पाठवलं, सीमारेखा पार, चौकार. 4 धावांसाठी हार्दिकनं आणि पराभवाच्या छायामध्ये ऋतुलन साई याला डोंगरपाडा संघ. मी विनंती करेल कर्णधार साई कृपा अर्नाळा आणि JSM आपण नाणेफेकीसाठी यायचंय. आपका स्वागत है. चला या सतीश डोके काका यांच्या शुभस्य आपण शेवटच्या अंतिम मॅच मधील संघासमोर 2 हात करणार आहे. सुपर 12 मध्ये साई कृपा अर्नाळा संघासमोर JSM बॉलिंग्स टॉस केला जातोय. अर्नाळा असा कॉल आलाय आणि येस अर्नाळा आलाय. टॉस जिंकला काय निर्णय? बॉलिंग
खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉसच्या पार्श्वभूमीवर अहवाल असा आहे की टॉस जिंकला साई कृपा राणा संघांनी आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले JSM बोलिंग संघाला. आजच्या दिवसातील शेवटची आणि अंतिम मॅच आहे. इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली सुपर 12 मध्ये या हुंडा वॉरियर तेजस11 या संघासमोर 2 हात करणार आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा JKCC राणा बिग बॅश लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम. छोटंसं एक गीत ऐकूया आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. आपका स्वागत है ओम साई TVS वसई ईस्ट वाली रोड मैरिड होटल के सामने स्थित ऑथराइज्ड TVS सर्विस सेंटर में, जहां आपकी TVS बाइक और स्कूटी को मिलेगा बेहतरीन सर्विसिंग. हमारे एक्सपर्ट सर्विस एडवाइजर आपकी बाइक या स्कूटी का पूरा चेक करते हैं और आपकी जरूरतों को समझते हैं. इसके बाद आपकी गाड़ी के लिए एक डिटेल जॉब कार्ड TVS के ऑथराइज्ड ऐप पर तैयार किया जाता है, ताकि हर जरूरी काम को सही तरीके से किया जा. पुरस्कार घेऊन जा. हार्दिक हार्दिक ठरतोय. यस, हाच हार्दिक. वाडान साहेब यांच्याकडून मॅडम मॅचसाठी टी शर्टचे पंपसेट केले गेले आणि त्यानंतर रानोबा इव्हेंट्स कडून मेडल आणि आयुषला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा. आयुष ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आयुष तांबोरे जे टाई ब्रेकर्सचे जे संघाचे मिडल ओव्हर टाकली होती याने, त्यासाठी आयुष ठरतोय या स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आदरणीय किशोर पाटील साहेब, आपणास विनंती की आपण मुख्य मंचावर या. आदरणीय किशोर पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावर यायचं आहे. वसई विरार अंडरबॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार किशोरदादा पाटील, आपणास विनंती आहे की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. भले भले आता फरक पडत नाही. एवढ्या किती मार्केटला आता फरक पडत नाही. अरे तुम्ही कितीही नाव बदनाम करा, मार्केट आमचं नाही. तुम्ही कितीही नाव बदनाम करा, मार्केट आमचं नाही. मार्केट हाय. हॅलो हॅलो हॅलो, चला
चला पहिलं षटक असणार चॅलेंजिंग ओव्हरचं आणि चॅलेंजिंग ओव्हर साठी पहिले षटक असणार त्यासाठी हातामध्ये चेंडू असणार आहे आयुष्य नुकताच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आयुषने ऑल सेट सर्व काही रेडी आहे शेवटचा आणि अंतिम सामना या दुसऱ्या दिवसातील पहिला बॉल ऑन साइडला ओहो व्हॉट अ फील्ड क्या बात आहे काय जबरदस्त फिल्डिंग आहे राज त्या ठिकाणी होते आणि राजने चेंडूला अडवलं होतं आणि ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे पाटील नेटवर्कवर पहा शॉर्ट चेंडू होता बराच वेळ घेतला ओ हो क्या बात आहे एका हाताने चेंडूला अडवलं राजने आणि जवळपास 3 धावा वाचवल्यात आता चॅलेंजिंग ओव्हरला या प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं म्हणजे सर्वात मोठी गोष्ट आहे समोर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा चेंडूला अडवलं पहा पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 तपात फलकावरती आहेत पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि अशा वेळेला आयुषच्या हातामध्ये चेंडू आहे आयुष पुन्हा एकदा सज्ज होते ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू अडवला गेलाय डॉट बॉल पहा इकडून जिंकणारा संघ सुपर 12 मध्ये हुंटा वॉर्डर तेजस सलबेन या संघासमोर 2 हात करणार आहे त्यासाठी आता ती जागा अखेरकार सुपर 12 साठी जी हुंडा वॉर्डर तेजस सलबेन या संघासमोर रिकामी आहे त्या रिकाम्या जागेमध्ये जेएसएम बोलिन्स्की साई कृपा अर्नाला दोन्हीपैकी एक संघ त्यामध्ये दाखल होणार आहे कट करण्याचा प्रयत्न हलक्यातनं चेंडूला ड्राईव्ह केले गेले सिंगल साठी पहा पहिले षटक मार्गस्थ आहे चॅलेंजिंग ओव्हर या नॅशनलला आता 4 धावा फलकावरती आहेत 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ चालला गेलाय ओ ये क्या हुआ आता करणनी जर का या चेंडूला अडवलं नसतं ना तर 9 धावा नक्कीच कंप्लीट झाले असते परंतु त्या प्रकारचं घडलं नाही नो +1 अशा तब्बल 2 धावा आल्यात आणि पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे चॅलेंजिंग ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू गॅपमधून परफेक्ट स्ट्रोक जयच्या बॅटमधून हा ब्रँडेड स्ट्रोक चेंडू सीमारेखा पार चौकार 4 धावा म्हणजे तब्बल 9 धावा पूर्ण झाल्यात आणि +2 आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय जिकडे आता धावसंख्या धावफलकावरती 12 धावा हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ इथं आपलीच पावनी उडू देतो टाकीव सन्मान एक बाकी आहे वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार किशोरदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले मुख्य मंचावर आणि त्यांचा सन्मान सुद्धा आपण थोड्याच वेळात करणार आहोत तर आदरणीय सचिन घरत यांना विनंती आहे की आपण वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार किशोरदादा पाटील यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावर करायचा आहे एक गोड व्यक्तिमत्व डोंगरपाडा गावातील म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं आणि असोसिएशनचे सल्लागार असलेले असे किशोरदादा पाटील यांचा मुख्य मंचावर सन्मान आपण पाहतोय आता धावफलक कुठे आहे धावफलकाचा जर विचार केला तर आतापर्यंत दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि संदीपच्या हातामध्ये चेंडू आहे हो संदीपला विसरून चालणार नाहीये मागील षटक आठवावं लागणार आहे परंतु जयला सुद्धा विसरून चालणार नाही जयने ज्या प्रकारे जेकेसी संघासमोर फाईट बॅक केली होती त्या फाईट बॅकला बघता बघता सर्वांच्या मनाला बावणारी होती ती फाईट बॅक आणि शेवटपर्यंत उभा होता इकडे काय नो +1 म्हणजे तब्बल 2 धावा आल्या पहा चुकी इकडून एका बाजूने नाही होत चुकी करणारे 2 चुका आहेत एक चेंडू आतमध्ये येतो दुसऱ्या चेंडूवर पुन्हा चुकी होते आणि चुकी अशा प्रकारे नो +1 म्हणजे तब्बल 2 धावा येत आहेत फुल टॉस चेंडू ऑन साइडला ढोंडो रे साजना आता ही कोणाची चुकी या अगोदर राजने पहिल्या चेंडूला इतक्या वेगाने अडवलं होतं की कदाचित विचार सुद्धा कोणी केला नसेल परंतु हातामध्ये चेंडू आलेला सोडलाय राजने नखरकर चेंडू सीमारेखा पार चौकार 4 धावा धावफलक किती आहे 19 वेगाने सुरुवात जेएसएम बॉलिंग संघाची काय या वेगाने सुरुवात होत असताना इकडून एखादा ब्रेक थ्रू पुढे पाहतोय प्रदीप मैदानामध्ये उभं राहणं म्हणजे
साई कृपा अर्नाळा संघासाठी दडपण वाढल्यासारखं आहे. भले आज प्रदीपच्या बॅट मधून पहिल्या 2 मॅच मध्ये धावा नाही आलाय, परंतु या मॅच मध्ये उभं राहणं पहिल्या 2 षटकांमध्ये दडपण वाढण्यासारखं आहे. समोर जयला सुद्धा आजच्या दिवसामध्ये जो काही खेळ केलाय तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. इकडून एखादा विकेट पाहतोय, विकेट येणार कधी, परत त्या अगोदर जाऊया ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. हर झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. ये दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. ये दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. टाकू चांगलं सॉंग, अतिशय चांगलं सॉंग. पहा दोघांपैकी एका संघाला झुकावं लागणार आहे. आता एक संघ कुठला झुकेल आणि एक संघ सुपर टेल मध्ये 2 हात हुंटा वर त्याच्या संघासमोर कोण करणार हे कॅल्वेल सांगणार आहे. तुर्तास मॅच अशा रंगत मोड मध्ये पहिल्या इनिंग मधील पूर्णपणे दबदबा बनवला गेलाय. पहिल्या 2 षटकामध्ये JSM बॉलिंग संघाने इकडून एखादा ब्रेक थ्रू, काय तो सौरभ या षटकामध्ये ब्रेक थ्रू आणून देईल का यावर सर्वांच्या नजर असणार आहेत. धावसंख्या धावफलक आतापर्यंत किती आहेत? 22 रन, 22 धावा. सौरभचा हातामध्ये चेंडू आहे. ओ लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. 23 रन, 23 धावा. फुल टॉसला ऑन साइडला ड्राईव्ह केलं होतं फक्त सिंगलसाठी. पहा आजच्या दिवसामध्ये आमच्या 2 ऑफिशियल पंच या स्पर्धेसाठी जोडले गेले आहेत. कालपासून ऑलरेडी गंभीर सर जोडले गेले आणि त्यांच्या सोबतीनं विवेक सर सुद्धा जोडले गेले आणि आजच्या दिवसामध्ये खरोखरच मानावं लागणार आहे. काय जबरदस्त कामगिरी करून दाखवली. त्यानंतर आमच्या पाटील नेटवर्कची टीम संपूर्ण या स्पर्धेसाठी कालपासून जोडले गेले, त्यांचे सुद्धा खूप आभार. त्यानंतर आमच्या समालोचन कक्षामध्ये भरत सर. ओ हो क्रॅकिंग कडक स्ट्रोक. नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू सी मध्ये पार, चौकार, 4 धावा. थँक्यू रोहन. या अगोदर चर्चा झाली होती. प्रदीप या मॅच मध्ये 2 षटकांमध्ये उभं राहणं म्हणजे दडपण वाढण्यासारखं आहे. लगातार दुसरा समोर डाऊन द ग्राउंड. येस चेंडू सी मध्ये पार, चौकार, 4 धावा. थँक्यू. पहा प्रदीप वन ऑफ द हार्ड हिटर बॅटर आहे, सर्वांना माहित आहे. 2 षटकामध्ये उभं राहणं म्हणजे किती दडपण वाढण्यासारखं आहे. आणि आता इतकं दडपण वाढलंय ना की आता विचार करतोय या धावा वाचवायचा कुठून. समोर खेळण्याचा प्रयत्न सन्मान खेळपट्टीवर दिला गेलाय. ओ डायरेक्ट हिट बनता काम फेट, परंतु त्या प्रकारचं काय घडलं. धावसंख्या धावपकर किती आहे? वेगाने सुरुवात झाली आणि या वेगाने सुरुवात होत असताना 3 षटकांचा खेळ संपलाय. जिकडे आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती 34 रन, 34 धावा. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. टाकवडीचे 34 रन. शेवटचे 6 चेंडूचा खेळ येणे शेष आहे आणि अशा वेळेला चॅलेंजिंग ओव्हरला बघता बघता दुसऱ्या षटकामध्ये आणि बघता बघता तिसऱ्या षटकामध्ये जो काही अटॅकिंग क्रिकेट सुरू होता तो कायम होता. इकडे काय पुन्हा चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर चेंडू सी मारे पार. JKCC चौकार, 4 धावा. दुबई, मुंबई, पुन्हा गोवा इथ्यानं गाजविला. टाक्यू आता गाजवलंय खऱ्या अर्थानं प्रदीप यांनी जुना कोल्हेवाडा गाजवलंय या मॅच मध्ये. ओहो कडक पॉवरफुल कडक, इतका कडक की वेगवान पटका. चेंडू सी मारे पार, चौकार, 4 धावा. गाजविला या बॉलरची लावतो वाट भावेश पवार. टाक्यू संपूर्ण दिवसामध्ये अशी बॅटिंग बघितली नाही प्रणय मात्रेला सोडला तर, परंतु लास्टच्या आणि शेवटच्या आणि अंतिम मॅच मध्ये अशा प्रकारची बॅटिंग पाहायला मिळते. मॅग्निफिसंट बॅटिंग. 14 धावांचा बचाव या अगोदर होता राहिला आणि अशा प्रकारच्या धावा वेगाने होतात ना की आता इकडे धावपळ तुझं संपलंय आणि पुढे आता वेगाने चालू केलं. ओहो इकडे काय. येस लागलाय अजून एक चौकार. चेंडू सी मध्ये पार, चौकार, 4 धावा.
अनिकेतवर केलेला हल्ला बॉल जवळपास 4 चेंडूमध्ये 3 चौकार आल्यात अनिकेतच्या आणि 43 रन 43 धावा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा सिंगल साठी जातोय. आजच्या सौरभ आणि प्रणय मात्रेच्या जोडीने 49 धावा धावफलकात लगावल्या होत्या आणि बघता बघता त्यांचा पाठलाग सुद्धा हल्लूवार पद्धतीने 48 धावांची 48 धावांची पार्टनरशिप झाली होती. ओ फेकी वेगवान नकेरकर विकेट आली गेले. येस परंतु प्रदीप साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मॅकनॅकसन बॅटिंग काय जबरदस्त बॅटिंग करून दाखवले. पहिल्या 2 मॅच मध्ये बॅटिंग नव्हती परंतु अखेरच्या मॅच मध्ये ऑन झाला आणि ऑन होत असताना पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. जिकडे 48 धावा धावफलकावर त्यांनी 49 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. या निर्णायक मॅच मध्ये सुपर 12 ला जाण्यासाठी जयसाई बॉलिंग संघाने साई कृपा संघासमोर इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक मध्ये या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. 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 समजता तुम्ही तितके साधे नाही हो आम्ही. नाही हो आम्ही, नाही हो आम्ही तितके साधे नाही हो आम्ही. आजवर साऱ्यांना पुरून उरलंय कुठंच पडलो नाही हो कमी. नाही हो कमी, नाही हो कमी कुठंच पडलो नाही हो कमी. अरे सवय होऊन गेले आम्हाला रोजच पाहिजे रगात. सवय होऊन गेले आम्हाला रोजच पाहिजे रगात. वेलकम बॅक आलेल्या सर्व खेळाडू आणि रसिकांचे हार्दिक स्वागत. जिकडे सरनाला बिग बॅश लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम आणि या क्रिकेटच्या महासंग्राम मध्ये दुसऱ्या दिवसामध्ये आपण जिकडे ग्रुप स्टेज मधील शेवटची अंतिम मॅच आहे. उद्या या क्रिकेटच्या महासंग्रामातला शेवटचा आणि अंतिम दिवस आहे आणि टॉप 12 चे मॅचेस जे आपल्या भेटीला येणार आहेत तिकडून लॉट सुद्धा टाकला गेलाय आणि तिकडून 6 मॅच टॉप 3 आणि टॉप 6 च्या मॅचेस त्यानंतर शेवटी टॉप 3 आणि ग्रँड फिनालेचा शेवटचा आणि अंतिम सामना म्हणजे टोटल 11 मॅचेस उद्या होणार आणि अखेरकार स्पर्धा कशा प्रकारे आपण पाहतायत या तिसऱ्या परामध्ये उद्या शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये आपल्या भेटीला येणार आहे. कोण या ट्रॉफीला उचलणार आहे पहा. त्या अगोदर आपण या मॅचच्या दिशेने बोलतो जिकडे 49 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. हार्दिक सोबत करण वैती तर प्रतीकच्या हातामध्ये चेंडूने चॅलेंजिंग ओव्हर घेतलं गेलं. पहिला बॉल डाऊन कर. ओ हो आता अशा प्रकारची सुरुवात पाहून सुद्धा येणाऱ्या चेंडूमध्ये डोकेटेकी वाढणार आहे. डाऊन टू ग्राउंड पटका एक्झिक्यूट करत असताना काय जबरदस्त फिल्डिंग. प्रत्येकने पायाने चेंडूला अडवलं होतं. समोर खेळण्याचा प्रयत्न समोर समोर फक्त हलक्यात दिशा दिली गेले. डाऊन द ग्राउंड चेंडू सी मारे गप्पा चौकार 4 धावा. हिरोपेक्षा कमी नाही फॅन फॉलोविंग त्याची कडक आहे. 5 चौकार आलाय. सुरुवात झाली गेली आणि 2 चेंडूचा खेळ झाला. 4 धावा धावला. चॅलेंजिंग ओव्हर आहे. चॅलेंजिंग ओव्हरला चॅलेंज कशा प्रकारे करणार आहे. ओ चॅलेंजिंग ओव्हरला मोठा फटका मारायच्या रूपात करणला आता मात्र मैदान सोडावं लागलंय. पहिल्या विकेटचं बटन गॉन. हलवलाय सारा मार्केट त्यानी त्याचीच हायलय हवाना. हलवलाय सारा मार्केट त्यानी त्याचीच हायलय हवाना. अरे आमचे भाई चाललाय. थँक्यू. आज अतिशय सुंदर गीत. सर्व मॅच पहिल्या मॅच पासून आता शेवटपर्यंत जे काही गीत वाजवलंय डीजे प्रवीण यांनी खरोखरच
शानदार दमदार कामगिरी करून दाखवली. मानावं लागलं डीजे प्रवीणला. थँक्यू सो मच. ऑन साइडला आल्याच परंतु जय त्या ठिकाणी होती. पहा साई कृपा रणराज संघाला या धावांचा पाठलाग करायचा असेल तर प्रत्येक चेंडूवर अटॅकिंग क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. त्यासाठी तो प्रयत्न सुरू आहे आणि काय 49 धावांचा पाठलाग पर्यंत पोहोचू शकतील का हा सुद्धा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. प्रत्येकच्या हातामध्ये चेंडू आहे. पुन्हा एकदा समोर डाऊन टू ग्राउंड. चांगले फिल्डिंग पैकी झाली गेले आणि आता थोडासा इंटरेस्टिंग कॉल आहे. यस थंड पारला रेफर केल्याने तिकडे पाटील नेटवर्कची टीम मुन्ना जयस्वाल या डिसिजन वर कार्यरत आहेत. झालाय त्याचा दिवाना भाई चालाय जमाना जो तो त्याचा दिवाना भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना छोट्या भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. नॉट आउट डिसिजन आलं गेलंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू अडवला गेला. आता 1-2 आणि अखेरकार तिसऱ्या खेळाडूने जाऊन चेंडू हातामध्ये घेते तोपर्यंत 1 रन कंप्लीट. पहिला बॉल चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. आता मात्र हार्दिक बाद होतोय. गॉन. ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. टाक्यू निखिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ अजून एक विकेट आल्याच जसं आलं तसं जावं लागलं. गा रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया. टाक्यूचे पहा हे हॅट्रिक वर आहेत आणि ओ हो आप कटर होता. ठेपा पडल्यानंतर थोडस वलन घेतलं त्यांनी डॉट बॉल निर्धाव चेंडू हॅट्रिक मिस झाले गेले. भात अडपण वाढलंय. अडचणी वाढल्यात आणि अडचणी वाढत असताना चौकार कमी येतात. ओ हो डायरेक्ट हिट. आता विवेक सरांनी सुद्धा थर्ड अंपायरला रेफर केले गेले. घेऊन जाते पुन्हा एकदा पाटील नेटवर्कच्या दिशेने जिकडे आमचे मुन्ना जयस्वाल या डिसिजनवर पेंडिंग आहेत.
निखिल पुन्हा एकदा सजवतो फुल टॉस चेंडू आणि फुल टॉसला फक्त ट्राय केला होता चेंडू अडवलाय परंतु निर्धाव चेंडू ते पहा धावा धावपळ करता येत नाही सर्वात कंतीची गोष्ट आहे विकेट जास्त येतात अजून एक गडी बाद होतोय बघता बघता जवळपास चौथा गडी बाद झालाय गॉन हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन आ जाते हैं जमीन साइड टाक्यू 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 स्वरूप दाभाडे वेगवान गोलंदाज पहिला बॉल फुल टॉस ब्लॉक खालचा मारा करण्याचा प्रयत्न केला गेला होता पैकी चाली गेले आणि हो आता बॅकअप साठी एक नव्हे दोन नव्हे ते तब्बल 3 खेळाडू आले गेले ओ हो थोडासा पुढे पडला होता चेंडू पुन्हा एकदा दाभाडे सज्ज होतोय हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय सिंगसाठी पहा मोठ्या पटकासाठी नाही जात त्यांना सुद्धा माहिती आहे या धावांचा पाठलाग तिथपर्यंत होणं आता कठीण झालं गेलं 9 मध्ये 41 या इक्वेशन या मॅच मध्ये आहे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फेकी झाली आणि अजून एक कडी पाहत होतोय गॉन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी ओ लेग स्टंपच्या बाहेर आहे त्यामुळे बॉल चेंडू सुद्धा घोषित केला गेला ओ नो +1 जे तब्बल 2 धावा आल्या गेल्या 8 मध्ये 38 इतकं मोठं इक्वेशन आहे आणि समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय शेवटचा आणि अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकातील ओहो कडक स्ट्रोक कडक होता परंतु कडक इतका होता की बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय अजून एक गडी बाद होतोय गॉन तमाम इंस्टा पर है मार्केट जाम थँक्यू फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सिंगल साठी डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय हा अनिकेत चांगली बॅटिंग करतोय पहिल्या मॅच मध्ये सुद्धा अनिकेतच्या बॅट मध्ये चौकार होता आता मॅच मध्ये सुद्धा आला गेला 4 मध्ये 31 समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडू अडवला गेलाय आता 3 मध्ये 31 या मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली गेले जवळपास अजून एक गडी बाद होतोय जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी बघाया क्रिकेटची दुनिया थँक्यू डीजे शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे आणि अशा प्रकारे मॅच फिनिश सामना जिंकलाय
जय सिंह बोलिंग संघाने आणि पराभवाची शाळेत जातोय साई कृपारणारा संघ पहा नेकिरकार हुंडा बॉर्डर तिथे झाले पण या संघासमोर जे चौथी मॅच सुपर 12 मधील जय सिंह बोलिंग संघ 2 हात करणार आहे. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर प्रदीप येस ताबडतोब फलंदाजी आणि प्रदीपच्या बॅट मधून बघता बघता जवळपास 28 रन 28 धावा आल्या असा प्रदीप ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅचचा खिताब देण्यासाठी मी आमंत्रित करतो सतीशजी टोके यांना की आपण प्रदीप यांचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरव करायचा. शानदार बॅटिंग पहिल्या 2 मॅच मध्ये बॅटिंग झाली नव्हती थोड्याशा अडचणी वाढल्या होत्या परंतु अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना काय जबरदस्त बॅटिंग केली आणि प्रदीप ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. त्यानंतर एक्वा प्लेस रिसॉर्ट कडून जे गिफ्ट वाउचर जे मॅन ऑफ द मॅच साठी जे प्रत्येक खेळाडूला देण्यात येते ते सुद्धा देण्यात आले. त्यानंतर रानोबा इव्हेंट्स यांच्याकडून मयूर भोईर यांच्याकडून जे मेडल सुद्धा देण्यात आलंय. पण आजचा दिवस इकडे संपलाय. आता दुसरा दिवस आणि बघता बघता ग्रुप स्टेजच्या सर्व मॅचेस संपल्यात. उद्या सुपर 12 चे मॅचेस आपल्याला भेटले नाही. आज आपली टेक्निकल इन्स्टिट्यूट टीम पाटील नेटवर्कची टीम जोडली गेली या स्पर्धेत त्यांचे सुद्धा खूप आभार. त्यानंतर आमचे ऑफिशियल पंच विवेक सर गंभीर सर यांचे सुद्धा खूप आभार. त्यानंतर आमचे समालोचक कक्षामध्ये भरत सर यांचे सुद्धा खूप आभार. आजचा दिवस संपलाय. उद्या ठीक 3 वाजता पहिला चेंडू पडेल आणि सुपर 12 ला सुरुवात होईल. थँक्यू सो मच.